एक्झाम जवळ येत चालली आणि खूप एन्झायटी वाढते. नेमका कशाचा अभ्यास करायचा, कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा हे काही काही कळत नाही आहे. हा विषय घेतला की असं वाटतं अरे त्याचं वाचायचं राहिलं, तो विषय घेतला की असं वाटतं त्याचं वाचायचं राहिलं. काय करावं काही कळत नाही आहे की अरे कामं पण राहिली आहेत की घरातली इस्त्री करायची राहिली आहे, कपड्यांना कपडे सुकायला टाकायचे राहिली आहेत, भांडी घासायचे राहिली आहेत. म्हणजे हे दिवसभर चालूच राहतं डोक्यामध्ये, बॅक ऑफ माइंड. जरी पुढे अभ्यास करत असेल तरी मागं ते डोक्यामध्ये चालूच राहतं. हे करू, घरातली कामं करू, अभ्यास करू, काय करू. थांब थांब जरा थांब. एक दीर्घ श्वास घे, पुन्हा एक श्वास घे आणि हळू तोंडाने सोड. बघ तुझी एन्झायटी कशी गायब होतीये. 7-8 वेळा तू हे ब्रीदिंग कर. बघ तुला हळूहळू क्लिअरिटी येईल. त्याच्यानंतर तू कर बॉक्स ब्रीदिंग. त्याच्यामुळं तर तुला अजून छान, अजून रिलॅक्स आणि अजून एनर्जेटिक वाटेल.